पुढची बातमी चंद्रपूरमधनं आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या राजुरा शहरामध्ये एका महिलेची हत्या झाली आहे आणि या हत्येमध्ये शहर हादरून गेलंय। भाजयुमोचा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा डोहेला 3 गोळ्या लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर लल्ली शेरगिल ही व्यक्ती जखमी झालेली आहे। सचिन डोहे हा कोळसा व्यवसायाशी संबंधित आहे। रविवारी रात्री 8 ते 9च्या आसपास सचिनकडे काम करणारा लल्ली शेरगिल आणि 2 हल्लेखोरांमध्ये वाद झाला आणि यातून त्याच्यावरती गोळीबार करण्यात आला। जीव वाचवण्यासाठी लल्ली सचिनच्या घराकडे पळत गेला आणि आवाज कसला झालाय हे पाहण्यासाठी सचिनची पत्नी पूर्वशा ही घराबाहेर आली आणि तिलाच 3 गोळ्या लागल्या। यात तिचा जागीच मृत्यू झाला। दोनही हल्लेखोर सध्या फरार आहेत आणि राजुरा पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय। सारंग पांडे आपल्याला माहिती देतील। सारंग, अगदी थोडक्यात हे प्रकरण नेमकं काय आहे, ही घटना कशी घडली? ज्ञानदा, ही घटना जी आहे ती अंदाजे 9 वाजताच्या दरम्यान आहे। जेव्हा मृतक जी आहे पूर्वशा डोहे ती घरात असताना बाहेर कसला तरी आवाज आला म्हणून ती बाहेर आली आणि अचानक आरोपींनी जो गोळीबार केला त्याच्यामध्ये 3 गोळ्या त्या महिलेला लागल्या आणि घटनास्थळीच त्या महिलेचा मृत्यू झाला आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे सचिन डोहे हे जे आहे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे। यासोबतच त्यांचा कोळशाशी संबंधित व्यवसाय आहे आणि याच वादातून काहीतरी आरोपींनी हा हल्ला केला असावा आणि चुकून यामध्ये पूर्वशा डोहे या हल्ल्यामध्ये सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक शंका जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांनी याबाबत अजून कुठलीही अधिकारिक माहिती दिलेली नाहीये। लवकरच याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे। सारंग, धन्यवाद। ताजे अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।